तर मित्रांनो बघा आपल्या डॉक्टर साहेबांनी सुरुवात केली नवसायला. आपण अर्ध उपसून दिलंय बघा. इथे बांधबिन घातलेला आहे, जास्त काही मेहनत नाही लागली. ते आपण 3 चिखलाचे गोले बनवले आहे. तर मित्रांनो बघा एवढा खाली झालेला आहे ऑलरेडी. पाणी नाही ना बोला, भरपूर पाणी याच्यात. तर मित्रांनो बघू शकता बघा पूर्ण आम्ही खाली बहुतेक केलेली आहे. बहुतेक म्हणजे पूर्णच झाली आहे खाली. आता नॉर्मली आहे. नमस्कार मित्रांनो, मनोज कोकणी या यूट्यूब चॅनल आपलं पुन्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण ना गावाला आलो आहोत. मी गावाला आलो खेकड्यांसाठी आलो, पण पाऊसच पडत नाही आहे. तर आपण ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकलेला आहे उपसण्याचा, आणि धुरीभरून आयर मासा कसा मारायचा तो तुम्हाला मी दाखवला आहे. तर आपला आता प्लॅन आहे जिथे आपण आंघोळ करतो, पोवायला शिकलो, ते नारळीकोंड उपसायला जायचं आपल्याला. तर आपल्यासोबत आहेत नानू पुढे आहे, पाठी प्रणय आहे, आणि दोघेजण अजून पाठीकडनं येणार आहेत. बघ फणस घेऊन जा. हे बघा फणस पूर्ण पिकलाय मित्रांनो, वरपर्यंत बघा किती फणस आहेत. हे बघा तुम्हाला दिसत असते पूर्ण फणस पिकलाय बघा. आणि ते गुरांना फणस करते बघा. ही प्रणय नानू. मासे भेटतील नाही भेटतील सांगू शकत नाही, पण बघूयात. चला तर आपण डायरेक्ट आता नदीवरच भेटूयात. चले. तर मित्रांनो बघा इथून आपण माती घेऊन जाऊया, आणि इथून ही वाट गेली आहे खाली. जास्त काय लांब अंतर नाही, जवळच आहे, इथलं इथंच आहे. हे आपला डॉगीज भाई आहे, हा राजू भाई आहे, यो पठाण भाई आहे, अरे यो शेरू भाई आहे. शेरू चलो भाई, मासे पकडणे. तो माती तर गाडू दा झाली आमची. आपण या कोंड्यावर आले बघा. ही नारगी कोंड आहे आपली. ही नारगी कोंड आपण उपसणार आहोत. आणि ही बोलत तर एक एवढी खोल आहे, 5 ते 5-5.5 फूट खोल आहे. जास्त काय पाणी नाही आहे. आपण पाणी तिकडून काढणार आहोत. आणि थोडेफार कपडे आणले आपण धुवायला, ते कपडे धुवून घेऊयात आणि पटाकने उपसूयात. तर पुढची प्रोसेस कशी आहे ती तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. तर मित्रांनो हे बघा आपण इथे बांध घातलेलं आहे नॉर्मल. आणि आता उपसायचे आपल्याला कोण. हे बघा किती मेंबर आहेत. आम्हीतला सांगितलं आहे तिकडं चिकोल बनवायला. सॉरी डॉक्टर साहेब. तर आपल्या मागील व्हिडिओमध्ये त्यांचं नाव अमित गमरे आहे, आणि आपले डॉक्टर साहेब आहेत. तर आयर मारला त्यावेळेस पण ते होते, आणि आजसुद्धा ते आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आहेत. तर त्यांचं हार्दिक स्वागत आमच्याकडून डॉक्टर साहेब. तर त्यांच्या कृपेने आम्हाला आयर भेटलेला होता, ते पण असे पाठवून आले. आता ह्याच्यामध्ये आयर भेटण्याची शक्यता नाही, पण त्यांची पावलं जर चांगली असते तर खरोखर आम्हाला आयर भेटेल. मग त्याच्यावर आपण त्यांना सर्जरी करायला सांगू. डॉक्टर साहेब कराल ना? हां ते रेडी आहेत. तर आपण पटापट उपसून घेऊयात, बांधून घालूयात, आणि बाकी मग कसं काय उपसायचं तो तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो बघा आपल्या डॉक्टर साहेबांनी सुरुवात केली नवसायला. आपण अर्ध उपसून दिलं आहे बघा. इथे बांधबिन घातलेला आहे, जास्त काही मेहनत नाही लागली. ते आपण 3 चिखलाचे गोले बनवले आहे हे बघा. आणि खोल पण आहे, ती किती खोल आहे ते पण तुम्हाला दाखवतो. प्रणय पकडा सर. एवढी खोल आहे, एवढी खोल आहे. आणि इकडे जरा कमी आहे, इकडे एवढी आहे. तर आपण फटाफट आता दगडा मिळतात तिकडे भेटते अशी झाड झाडी तिकडे वगैरे भेटते त्याच्यामध्ये. डॉक्टर साहेब जमलं तुम्ही? डॉक्टर साहेब जमले नाही जिथपर्यंत डॉक्टर साहेब तू तर आपण ह्याच्या बघूया. असं घ्यायचं.
जरा खाली भिजू नको. चप्पल दे ना. किती पण येतं. तर मित्रांनो बघा आतमध्ये गप वगैरे कसे बघा. अरे इथे इथे ए प्रणय पकड 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 आहे बघा. तर मित्रांनो अर्धे खाली केलेले आहे. आता थोडी राहिली आपण खाली करून घेऊया. इथं पाणी आपलं फुटलेलं चिक्कोल चिक्कोल रे चिक्कोल कसं. हे डॉक्टर साहेब उपस्थित. डॉक्टर साहेब खाली उभं राहायला लागतं तुम्हाला आता. असं नाही असं तुम्ही दमाल हो. चला तर आता उपसाय किती वाढू मी बाल्टी मला का किती बाल्टी खाली चल मी 40 बाल्टी मारता तू 40 मार. अजून 10 मार आणि 40 होती पूर्ण. ते बघा मित्रांनो एवढे खाली झाले. अर्धे खाली गेले तर आपल्या डॉक्टरचा उपस्थित आहेत. आपण पाण्यामध्ये बसून फुल फील घेतोय बघा. आणि आपण आता मासा पकडतोय. हे लाईफमध्ये फर्स्ट टाइम झाला असेल की आपण जूनच्या 14 तारखेला आपण कोंड उपसून मासा पकडतोय. तर ह्या पिरियडमध्ये ना गरीला आपण खेकडे गेल्या वर्षी मी माझा व्हिडिओ बघा गरीने खेकडे कसे पकडले जातात पाहिजे तुम्ही त्याची लिंक टाकतो आपल्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ नक्कीच बघा. ह्या पिरियडमध्ये आपण ना खेकडी गरीने पकडत होतो. आणि यावेळेस पाऊस लेट असल्यामुळे ना आपण उपसायला आलो पुन्हा एकदा. तर आपल्या मागील व्हिडिओमध्ये पण डॉक्टर साहेब होते आणि ह्या व्हिडिओमध्ये पण आता डॉक्टर साहेब आहेत. आणि वातावरण बघू शकता पूर्ण ढगाळ असं वातावरण आहे. क्लायमेट पण नाही आपलं टी शर्ट पडलं बा. इथे कपडे पण सुकत घातलेत. चिखल वगैरे इथून पाणी चालू केलं आहे. तर मित्रांनो बघा एवढा खाली झालेला आहे ऑलरेडी. पाणी नाही ना बोला भरपूर पाणी याच्यात. आणि उपसायला बोललं तर लय उदास होते. बघू शकते बघा आपले डॉक्टर साहेब उपस्थित आहेत. पूर्ण भरलेली होती. दगडा वगैरे दिसत आहेत. तर आपण अजून 1-2 50-60 बालड्या मारल्या नको पूर्ण चांगली खाली होईल प्रॉपर. चला दाखवतो पुढे. तर मित्रांनो बघू शकते बघा पूर्ण आम्ही खाली बहुतेक केलेली आहे. बहुतेक म्हणजे पूर्णच झाली आहे खाली. आता नॉर्मली आहे.
तर हा प्रणय आला ना उपसून नाही बोलून आता उपसायला लागलाय. जसे खाली जरी मासे दिसायला लागले तसे त्याची कुंडत आयटम आणू. स्टीलची बॉडी बघू शकता मित्रांनो. हे कर बाल्टीवर. घरात कोण नसलं का त्या आणूला कशाला बोलतो चिसिंग्या. हे बघा आता बालड्या तिथे त्याची डॉक्टर साहेब सगळी गेला हयात तिला काय नाही भेटलं. प्रणय एवढे कोण उपसले बघूया. आता माशी किती भेटेल काही गॅरंटी नाही आहे. तरीही बघूया. जूनमध्ये आपण मासे पकडतो आणि त्याच्यानंतर काय ते येण्याचे पण चान्स नाही आहे की ते आपण येऊ. एवढं सारं पाणी असणार आणि शेवाली वगैरे बाजेल इकडं पूर्ण पाय बी सरतात. हां अशी गत होणार आहे. एवढंच पाणी झालंय. हा घे. बारीक खेकडे मस्त लागतात खायला. आपण बारीक खेकडे घेतो खायला. मोठी आवडायला एवढं आवडत नाही. आता कशी हालालेली खेकडे झालेत. आता तुम्हाला मोठी खेकडी मारायची. चला तर मित्रांनो आता मासे बघूया किती भेटत आहेत. आयला मासे कुठे दिसत नाही आणि मासे गेले की काय. प्रणय मासे जाता कामा नाही. ते खेकडा ना दगडी गेले त्या दगडी खाली गेले. पाणी सगळं काढतं नंतर बघू आपण. मासे कुठे गेले. अजब झाला अजब. अरे कुठं पाणी कुठे टाकतात. अरे हे तिकडे टाक. अरे जेवढं जाऊ डॉक्टर पाय काढ. बढिया नाही बरोबर. ते पकडून दे. चप पाठी बाजू काय मोठं आहे मोठा असं उलटायला तुला. तुम्ही कधी उलटली हिलवलेली काय नाही कोणती कुठे बरी बाई खबर नाही. डॉक्टर काय नाही बा माझ्या हा पायावर पाय देऊन बसताय तो. हो हो तुझ्या गाणीला कशाला विचार. तर पैशान जमा पाणी असं. डॉक्टर येतात. ते हाय आयराचं पॉवर आहे बारीक. बोल ना काय भेटलं बोल ना. राहतला हा इकडे नेला इकडे भरपूर ती बघ किती किती आयराची. किती बकेट दे. भरपूर झाले 2-3 विहिरीत टाकायची. स्टॉप करत डॉक्टर या हात लावे. गाणी दगड्या कशी उलटणार काय ती नक्की आणि विहिरी उडायची काय रे. एक ठिकाणी भेटलं ती नाही तिथे मोठं आहे.
माझी नजर करून पण मी चावी नाही दिला बघ लावतोय किती कणस इथं कुठेतरी एक बाटल आहे पाण्याची बिस्लेरीची तिथे आणून ठेवा ना त्याच्यात भरून आणि घेऊन मी टाकू ना मी जाते पण विचारलं काय आहे साप आणतो साप पकडा सांग आता ना मला वाटतं आयराची पिल्लाच म्हणजे आयर पण असावं आयर टाकून गेला असेल. त्याची भरती हलवली काय येते नाही म्हणता येणार माझं नाव घे ना पहिला माझं नाव घे हॅलो ना हॅलो ना आपण हे सगळं मासा सगळं ह्याच्यात गेलाय खाली गंभीरजी माझं नाव घे पहिला हे काय नाही घरी आपलीच आहे धर धर डॉक्टर उठतो साईडला म्हणजे असं जोर लावायचं पाय दूर डॉक्टर खाली पडले सोडू नका कसं नाही तर बोट बिटी होईल अशी ती यायला चेंदा करते तिकडेच गेला तिकडे झालं काय झालं आवाज आला तो. गेलं बघा तिकडे तो बघ तुझ्या तो डॉक्टर तुझ्या तिथे तो खाली खाली हा हा ते दगडात जांभी दगडात उभार तो बघ समोर हा तो बघ हा नानू पकड डॉक्टर तुझा खरं हा बाबा काय तिकडे डॉक्टर ना एवढं झाडू पुरतं इकडे जाते एवढं पण उपसलो आपण नाही दगडा माझं नाव घे ना आपण विंचरू नाही रे माझं आहे ते तुम्ही शोधला माझे हात होतं त्याचा ठिकडं का नाव ते वेळ माझा पाहायला लागला ते लोक कोणी देते नाही माझा पाहायला लागला डॉक्टर गंमत झाली गंमत एवढा जीव काढला मयूर किती व्हिडिओ बनवला आहे झाली व्हिडिओ तर बनवला मी खेकडे भेटलो नाही भेटतो आता गेलो होतो नाही तुम्ही एवढं चालूच ठेवलं होतं अरे काय मानस तर मित्रांनो बघा पूर्ण खाली करून झाली आणि आपल्याला भेटले बघा काय एवढं उपसून त्या बाल्टीमध्ये फक्त खेकडी भेटले एक मासा भेटला नाही यार फर्स्ट टाइम झालं एवढी मेहनत सर्व वाया गेली आमची आणि आयराची मला आयर दाखवतोय बघा त्या आयराची पिल्ली आहे ती पण लय जाड ती बघा हे बघा आयराची ह्याला आयर बोलल्या जातं आणि इकडं भाव आहे ना एकदम सिरियस झालाय खेकड्यांच्या बाबतीत कारण त्याला खेकडी जाम आवडतात
तो सोडणार नाही कोण खेकड्यांना. ते खेकडे गेलं तिकडं आणि हा स्वतः बघतो. काढू द्या भावाला कसं खेकडे आवडतात ना. नांद खुला. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. मेहनत केली पण ती वाया गेली. चालतं कधी कधी होतं समजून घ्या. हां भाव माहिती आहे ना गेलं जावा. तुम्हाला किती भेटली ना ऑल टोटल दाखवतो मी खेकडे आणि व्हिडिओ इथे सेंड करू. भावाची रे? याने ही मेहनत केली हो. अतिशय एकदम जोरदार अटीटटीचा सामना झाला मित्रांनो. खेकड्याने याला बिलामध्ये चावलाय नाही तर बाहेर ओढू शकतो काढू शकतो. याने इकडून ओढणार का खेकडे खेळून जोरात चावताय. एक नंबर सीन आहे. चला आपण जवळून जाऊया. आपण जवळून तुम्हाला दाखवतो नांगड्यात धरले पाहिजे. कसा सीन झालाय तो. खेकडं काय दिसत नाही. भाऊ कुठे आहे. पण ते बाहेर आलं ना मला नाही वाटत भावा ते खेकडं म्हणून राहील म्हणून. ते आता कोणत्या कंडिशनमध्ये आहे ते बघूया आपण थोड्या वेळाने रिझल्ट त्याचा. बाहेर तर काढला नाही त्याने बघा. नाही इमानदारीने टाकलं त्याने बाटलीमध्ये. मला वाटलं त्याचं कुटकं होती पण नाही. काय नाही हे बघा शांत बाकी काय नाही. हे बघा उपसलं बघा किती. तिथे एक मोठा खेकडा गेला ना. आणि हे बघा हे एवढ्या ह्याच्यासाठी उपसायला लागलं आम्हाला असं वाटतं. खूप वाया मेहनत गेली आमची वायफळ. त्यापेक्षा आमचे गावठी पद्धतीने मास्क टाकले. ते आम्ही मासे टाकून मासे पकडले असते ना तर मला वाटतं बाल्टीभर मासे नेले असते पण आम्ही उपसून. हां हातासाठी भाजी पण फायनली आपल्या मासे पकडून खेकडे पकडून झालेले आहेत. आणि मासे किती भेटले ऑर्डर तुम्ही बघितलात. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि खूप धमाल असा फनी व्हिडिओ आहे मित्रांनो. खास तुमच्या मनोरंजनासाठी समजून जा व्हिडिओ आहे. तर भेटू आपण असेच नवीन व्हिडिओमध्ये. पाऊस वगैरे चालू झालाच तर आपण खेकड्यांचे पण ब्लॉग वगैरे टाकणारच आहोत. फिशिंगचे मासे चढणीचे मासे कशा प्रकारे पकडल्या जातात. इथे खाली कडेबीड आहेत ना. कडेबिडाला ना पहिल्या पावसामध्ये चढणीचे मासे वगैरे चढतात. तर शक्यतो जर पाऊस पडला ना तर तेही तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करीन. तर भेटू आपण असेच पुन्हा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय. आणि आपल्या चॅनल जो कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहायला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत मित्रांनो.